प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असते की आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित असावं, तिचं उच्च शिक्षण आणि लग्न यासारख्या मोठ्या खर्चासाठी पैशाची कमतरता भासू नये. तुमचंही हे स्वप्न असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. आज आपण भारत सरकारच्या एक अतिशय लोकप्रिय आणि सुरक्षित योजनेबद्दल ए टू झेड म्हणजे संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्या माहितीचा आढावा घेणार आहोत, जिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत सुरू झालेली ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वरदान आहे. चला तर मग वेळ न घालवता या योजनेचे नियम, फायदे आणि खाते कसे उघडायचे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. या योजनेची जी पात्रता आहे ती पात्रता सर्वात आधी पाहूयात. तर सर्वात आधी म्हणजे या योजनेत पात्र कोण असणार, खाते कोण उघडू शकतं. आता ज्या मुलींचं वय 10 वर्षापर्यंत आहे, 0 वर्षापासून, त्या मुली या या किंवा त्या मुलीचे आईवडील जे आहेत ते कायदेशीर पालक जे आहेत ते याचे खाते उघडू शकतात. त्याचबरोबर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुली खाते दोन मुलींचे खाते उघडता येते. जर जुळ्या किंवा तिळ्या जर असतील तर त्यांचे तिन्हींसाठी हे खाते उघडता येत असते. आता नागरिकत्व जे मुलीचं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे भारतीय नागरिकत्व असणे अतिशय आवश्यक आहे. आता याचबद्दल चला पाहूयात. तर गुंतवणुकीचे नियम म्हणजे इन्व्हेस्टमेंट रूल्स. चला आता यामध्ये किती पैसे गुंतवावे लागतात आणि किती वर्षासाठी गुंतवावे लागतात. आता किमान आणि कमाल यामध्ये खूप फरक आहे. किमान म्हणजे तुम्ही कमीत कमी एका वर्षाला ₹250 गुंतवू शकतात, तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त पैसे तुम्ही 1.5 लाखापर्यंत पैसे तुम्ही या योजनेमध्ये गुंतवू शकतात किंवा त्यासाठी महिन्याला तुम्ही वर्षाला भरू शकतात. आता पैसे भरण्याचा कालावधी हा जो आहे उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत तुम्हाला खात्यात पैसे हे नक्कीच जमा करायचे आहे. आता मॅच्युरिटी मुदतपूर्ती जेव्हा पूर्ण होईल, 21 वर्ष पूर्ण झाले त्यानंतर तुमचे खाते मॅच्युर होते आणि तुम्हाला पैसे हे काढता येतात. आता यामध्ये 15 वर्ष भरल्यानंतर तुम्हाला 6 वर्षाचे हे व्याज त्यावर मिळत असतील. योजनेचे फायदे आणि व्याजदर काय आहे तर ते एक पाहूयात. बेनिफिट्स आणि इंटरेस्ट रेट. योजनेअंतर्गत गुंतवणूक करावी याचे फायदे काय आहेत. सर्वाधिक व्याजदर. पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या इतर बचत बँकेच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेवर सर्वात जास्तीत जास्त व्याज मिळते, म्हणजे साधारणपणे 8%, 8.2% आसपास, 8.2%च्या आसपास तुम्हाला हे व्याजदर मिळते आणि तेही 3 महिन्याला अपडेट होत राहते. म्हणजेच याला कंपोनंट इंटरेस्ट असते, ज्या पद्धतीनं म्हणजे चक्रवाढ असते त्या पद्धतीनं पैसे हे मिळत राहतील. आता टॅक्स बेनिफिट्स. या योजनेअंतर्गत सर्वात मोठा फायदा म्हणजे एक्सपेंड. आता म्हणजेच काय एक्सपेंड म्हणजेच याचा फायदा मिळतो, म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैशावर सेक्शन 80C 80C अंतर्गत सवलत मिळते. त्याचबरोबर व्याजावर कोणताही टॅक्स लागत नाही आणि 21 वर्षानंतर मिळणारी रक्कम जी आहे ती पूर्णपणे मॅच्युरिटी रक्कम असते, पूर्णपणे टॅक्स फ्री रक्कम असते. आता याचबरोबर पैसे काढण्याचे नियम किंवा विड्रॉल रूल्स जे आहेत ते काय आहेत तर चला पाहूयात. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशाची गरज जर लागल्यास, तुम्हाला शिक्षणासाठी मुलींचे वय 18 पूर्ण झाले असेल तर झाल्यानंतर तुम्हाला 10वी पास केल्यानंतर देखील तिचे उच्च शिक्षणासाठी तुम्ही खात्यातील 50% रक्कम ही काढू शकतात आणि मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न ठरले तर तुम्ही ही रक्कम वेळेआधीच बंद करून संपूर्ण रक्कम देखील काढू शकतात. तर आता हे खाते कुठे आणि कसे उघडायचे, हाऊ टू ओपन अँड अकाउंट्स, ही जी आहे ही योजना आवडली असेल तर तुम्हाला खाते कसे उघडायचे ते पाहूयात. आता खाते उघडताना तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन हे खाते उघडू शकतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे चला तर त्याकडेही थोडं लक्ष देऊयात. मुलीचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्म दाखला जो आहे, बर्थ सर्टिफिकेट, आई वडिलांचे किंवा पालकांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफ याबद्दलच या योजनेचे निकष काय आहेत तर चला त्याकडे थोडं लक्ष देऊयात. तर शेवटचा संदेश एवढाच आहे की मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही केवळ एक बचत नसून ती तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया आहे आणि दररोज जर थोडे थोडे पैसे वाचून तुम्ही या योजनेत गुंतवले तर उद्या तुमच्या मुलीसाठी शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी कोणापुढेही हात पसरवण्याची गरज नाही आहे. आणि आता असं समजूया की याचबद्दल एक छोटीशी उदाहरण घेऊया. जर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही मोठी रक्कम हवी असेल तर तुम्ही दरमहाला ₹5,000 जर गुंतवले तर वर्षाला तुम्ही एकूण ₹60,000 गुंतवता आणि 15 वर्षामध्ये तुम्ही एकूण याची जी रक्कम आहे ती ₹9,00,000 गुंतवतात. आता 21 वर्षानंतर याची मॅच्युरिटी झाल्यानंतर मिळणारी रक्कम जी आहे ती तुम्हाला तब्बल ₹27,71,000 हे तुम्हाला त्याचे मिळणार आहेत रिटर्न. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर लाखोच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही 27 लाखांची मोठी रक्कम तीही पूर्णपणे फ्री, टॅक्स फ्री मिळवू शकतात. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.